अमरावती जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आमदार रवी राणा यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीन आणि कपाशी पिकांची पाहणी केली। अमरावती जिल्ह्यात विविध भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। दरम्यान आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली। अतिपावसामुळे सोयाबीन मातीमोल झाला असून कपाशीची बोंड सडली आहेत। हे संपूर्ण नुकसान मी तातडीने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान त्यांनी राज्य शासनाकडे विदर्भासह संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सरकारकडे केली आहे। आणि शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मोठी नुकसान भरपाई भेटली पाहिजे। जर दिवाळीच्या आधी शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली नाही तर शेतकऱ्याची दिवाळी सुद्धा अंधारात जाईल। आज दसरा अंधारात जायची परिस्थिती आलेली आहे। म्हणजे आज पेरणी केलेल्या पिकाला काढायचा खर्च सुद्धा जर शेतकऱ्याचा निघत नाही आहे अशी परिस्थिती आलेली आहे आणि याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आत्महत्येचं प्रमाण वाढेल। शेतकऱ्यांची पूर्ण परिस्थिती हलवलेली आहे। म्हणून दिवाळीच्या आधी सरकारने लवकरात लवकर या सगळ्या पिकाची नुकसान भरपाई सरसकट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी अशी विनंती मी स्वतः मुख्यमंत्र्यांना करणार आहे।